मंडळी, ग्लोबल वॉर्मिंगवर चर्चा करण्यासाठी गावकरी जमलेत मास्तरांच्या गच्चीवर. चला बघूया तिकडे हास्याची खिचडी कशी शिजते ते. तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या हास्य जत्रेच्या धडाडीच्या कार्यकर्त्यांना. सरपंच, हा मी बोलतोय मास्तर. हा हो हो, तुम्हालाच लावलाय म्हणजे नाव कशाला सांगताय परत पुन्हा तुमचं? मीच लावलाय की नाही तुम्हाला फोन? ऐका ऐका, मी हां माफ करा, मी फारच रात्री फोन केलेला आहे तुम्हाला. पण मी तुमच्या मुलाचा मराठीचा पेपर तपासत होतो, तर त्यात त्याला निबंध लिहायचा होता, मी पंतप्रधान झालो तर, या विषयावर. हां, तर त्याने लिहिलेलं आहे, मी पंतप्रधान झालो तर मज्जा. तुमच्या रक्तात आहे का बावळटपणा? एका ओळीचा निबंध असतो का मला सांगा? पंतप्रधान पद महत्वाचं पद आहे, मज्जा करण्याचं पद आहे का ते मला सांगा. पण समजवा त्याला, सांगा त्याला, सांगा. हा काय सांगाल? फोन आला होता त्याला काय सांगू? ठेवा फोन, ठेवा. मला नाही बोलायचं सरपंच तुमच्याशी, ठेवा फोन. इकडे वर वर या, वरती या, इकडे जनावरांनो वर बोलावताय ते. गुड नाईट. अरे सकाळी मॉर्निंग बोलता, आता रात्री आलो ना. अस्तर अस्तर, हा जेवलो काय? जेवलो जेवलो. अस्तर, जेवल्यानंतर गुलकंद खाल्ला काय? हो, रेटून खावा, बरणी भरलेली आहे. हा अस्तर, धर बाबा धर. काय काय झोपलात नाही अजून? नाही, झोपलोच आहे. तुम्ही स्वप्नात आलाय उर्वशी बनून. उर्वशी कशाला? नोरापती बनून येतो ना. काहीतरी माझी फिगर तिच्यासारखीच आहे का नाही? झालं असेल तर सांगाल काय काम आहे ते? नाही मास्तर, मी सांगतो काय झालं ते. काय झालं, संध्याकाळच्या टायमाला आम्ही चोर चिट्ट्या खेळत बसलो. काय? चोर चिट्ट्या. हा, चोर चिठ्ठ्या. तर बने झाला चोर. आणि आम्हाला एक प्रश्न पडला की ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय? चांगला चांगला विषय मनात आलेला आहे तुमच्या. ग्लोबल वॉर्मिंग सारखा विषय जर तुमच्या मनात येतोय म्हणजे तुमचं आणि मेंदूचं नातं अजूनही चांगलं आहे. एवढा आहे एवढा. आता ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय? ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे वातावरणात सरासरी तापमान वाढ होणं. अच्छा, म्हणजे सुंदराबाईचा तमाशा इथे आला ना की आपल्या सगळ्यांचं होतं तसं. खुर्ची सकट बंद करीन असा आवाज येईपर्यंत. काय बोलतोय मी ते कळत नाहीये का? ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय? ग्लोब म्हणजे काय? ते पत्रिकेत लिहतात नाही काय, ग्लोब असावा. निखिल, कुठल्या पत्रिका वाचतोय? ग्लोब लिहितात का? लोभ असावा असं लिहितात की नाही? ग्लोब म्हणजे काय? ग्लोब म्हणजे वर्तुळ. आता पृथ्वी कशी आहे? निली. हा, निळी आहे, पण ती गोलाकार सुद्धा आहे, म्हणून तिला ग्लोब म्हणतात. त्यातलं ते ग्लोबल. हा, आणि वॉर्मिंग म्हणजे काय? वॉर्मिंग माहिती परवा आमची पप्प्याची भांडणं झाली ना, तेव्हा आम्ही पप्प्याला बोललो, ए पप्प्या, शेवटची वॉर्मिंग आहे तुला. बोलला होता. आला मूर्खांचा सरदार, टॉकडॉक टॉकडॉक करत आला. वॉर्मिंग आणि वॉर्निंग यातला फरकही कळत नाही का आपल्याला? अरे मिंग निंग लिंग. बस बस, आपल्या अकलीची कुवत कळते की नाही? शांत बसा, शांत बसा. वॉर्मिंग वेगळं आहे. वॉर्मिंग, वॉर्म म्हणजे काय? गरम. त्याच्या गरम, वार म्हणजे गरम काय? तरी मला बरेचसे लोक बोलतात, मोरे तुमच्यात लय वार्म आहे. आहे आहे मोरे, तुमच्यात वॉर्म आहे, पण तो WORM, तुमच्यात किडा आहे, किडा. जंतू आहेत तुमच्यात, छोटे छोटे जंतू आहेत. ह्यांच्यात जंतू आहे, रात्री धुवायला लागेल यांना. घेऊन जाऊया यांना, छाप घेऊन टाकू. बस, डायरेक्ट शांत. बस बस. मुद्दा काय आहे? ग्लोबल वॉर्मिंग बद्दल विचारायला आलेला आहात की नाही? ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय बाबा? तर हल्ली नाही का आपण असं म्हणतो की ऊन जरा जास्तच आहे. गारवा. उन्हाळ्याबद्दल बोलतोय ना? कॅसेट आहे ना ती. शिडी फेमस. अरे नुसतं बोलत नाही का तुम्ही? अच्छा, ऊन जरा जास्त आहे असं नुसतं किशोर कदम येतात विचारायला सतत तुम्हाला, ऊन जरा जास्त आहे का? नाही ना, ऊन जरा जास्त आहे एवढं बोलत नाही का तुम्ही? साधं साधं गरमा झालाय, गरमा होतोय, गरम होतंय. हे कशामुळे म्हणता? कशामुळे? ग्लोबल वॉर्मिंग मुळे. काय होतंय? ग्लोबल वॉर्मिंग मुळे तापमान वाढतंय, त्यामुळे ना पृथ्वी गरम होतीये.
मास्तर हं, कोण आहे तो? कोण? तिला गरम करणारा कोण आहे मला सांगा. त्याच्या आईचं नाही त्याला धरून धरून नडगे हाणल्या का नाही बघा तो. कोण गरम करतोय तिला? कशाला सगळ्यांच्या नडग्या हाणायच्या तुला? धर माझ्या पण नडग्या हाण, धर. तुमच्या नाही इचारा कोण करते कशामुळे होते इचारलं पाहिजे नाही मास्तर. नाही मास्तरांनो, त्याच्या म्हणण्याचा अर्थ काय आहे की एखाद्याच्या मनात नसताना आपण त्याला गरम करणं चुकीचं आहे. म्हणजे जर आपण पृथ्वीला काय वाटत असेल की बाबा मला गरम नावायचं पण हा गरम करतोय, तर आपण त्याचा पत्ता घेऊ, त्याच्या घरी जाऊन समजून काढू. कोणी एकटा माणूस हे ग्लोबल वॉर्मिंग करत नाहीये. अनेक आपण सगळे याच्यात सामील आहोत. आपल्या सगळ्यांमुळे ग्लोबल वॉर्मिंग होतंय की नाही? आपण सगळे मिळून तापवतोय. होय होय. काय होतंय, पृथ्वीवरील हरितगृह वायूंचं प्रमाण वाढतंय. आता हरितगृह वायू म्हणजे काय? मास्तरांनो, या सायलेन्स मध्ये तुम्हाला उत्तर मिळालं असेल. मीच सांगतो. हरितगृह वायू म्हणजे कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, मिथेन इत्यादी वायू. इत्यादी माहिती हा. अरे गधड्या, हे जे वायू आहेत ते हरितगृह वायू आहेत. यांच्यामुळे पृथ्वीवरचं तापमान वाढतंय. अच्छा, म्हणजे आपल्या त्या वेंगुर्लेकर बाई आहेत बघा, त्यांचा बारक्यासारखा का तापलेला असतो कळलं काय? कशामुळं? त्याचा मिथून आणि कार्बन वाढलाय. अरे कुठला मिथून वाढलाय त्याचा? नाही नाही मिथेन म्हणालो, मिथेन. तो चणा खातो ना. बस रे. मिथेन आणि कार्बन या वेगळ्या गोष्टी आहेत. त्याच्याबद्दल बारक्याचं कुठे काढलं मध्ये? शांतपणे ऐका आधी, शांतपणे काय बोलतोय ते. हा, तर मी जे म्हणत होतो की ग्लोबल वॉर्मिंग जे वाढलेलं आहे ते कशामुळे वाढलेलं आहे बाबा? त्याच्या मागे कारण काय आहे? कारण काय? तर ही जी काही एक जंगल तोड लोकांनी सुरू केली नाही, जंगलतोड वाईट आहे. वाईट आहे. जंगलतोड वाईट आहे. माझा त्याला विरोध आहे आणि मी निषेध करतो जंगलतोडीचा. अरे वाईट वाटतं हो आमच्या तरुण पोरांना. प्रश्न पडतात माहितीये काय? कसले? हे तर कष्टानं काहीतरी मिळवायचं, न्यायचं कुठे? प्रश्न पडतात आम्हाला, न्यायचं कुठे? हा, तुम्ही जर सरसकट आमचं व्यासपीठ कापत चालला तर आम्ही कला सादर कुठं करायची? ए गधड्याची को, पटकन बसीन पचकन बिया बाहेर काढीन सगळ्या तुझ्या. गधड्या, वाटेल ते बोलतोस. काय आहे? तू जे बोलतोयस ते वेगळं आहे, मी जे बोलतोय ते वेगळं आहे. माझं जे आहे ते या समाजाच्या भल्यासाठी आहे. ही जी जंगलतोड आपण सुरू केलेली आहे, हा वाहनांचा जो काही अतिवापर आपण सुरू केलेला आहे, त्याच्यामुळे हरितगृह वायूंचं प्रमाण वाढलेलं आहे. मुळात झाडांचं मुख्य कार्य काय आहे? तुलने. अरे मूर्ख माणसा, हवा देखील डुलतात नाही, बरोबर आहे, पण झाड आपल्याला ऑक्सिजन देतं की नाही? कार्बन डायऑक्साईड स्वतःकडे घेतं की नाही? मग ते त्यांचं मुख्य कार्य आहे. ही जर जंगलतोड आपण अशीच सुरू ठेवली तर ही ऑक्सिजन निर्माण होण्याची प्रक्रियाच होणार नाही की नाही? तेवढा आहे. मास्तर म्हणून मी माझा ऊस घेऊनच फिरतोय. गावली जागा लावूस, गावली जागा लावूस. एवढी जंगल तोडले की नाही मास्तर? सगळीकडे ऊसाची लागवड करून टाकू का? मुळात सावत्या, ऊस हे झाड आहे का? मग पीक आहे ते पीक. हो, आणि सगळीकडे काय फक्त ऊसच लावणार आहेस, त्याची काळजी नाही घेणार आहेस? या झाडांची आपण काळजी सुद्धा घ्यायची असते, लक्षात घे. काय मुळात काय ना, जंगलतोड हे एकमेव कारण नाहीये, आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत. आता मुळात मला सांगा, क्लोरोफ्लोरो कार्बन किती जणांना माहिती आहे? मास्तर, शांतता रिटर्न्स. कंटिन्यू. हरकत नाही. आता क्लोरोफ्लोरो कार्बन म्हणजे काय? तर आता हे जे AC असेल किंवा फ्रीज असेल, याच्या अतिवापराने काय होतं? आपण सगळे थंड होतो. गधड्या, थंड तू एकटा होतोस, पण गरम अख्खी पृथ्वी होत असते. काय बोलतो काय? हो. पण दुकानदार बोलला सगळं गारच होतं. कुठं बोलला तू? नाही रे बाबा, ते तू वेगळं म्हणतोयस. ते काय नाही, AC मुळे तुला थंड थंड वाटतं, पण त्याच्यातून एक वायू बाहेर पडत असतो, तो असतो हा क्लोरोफ्लोरो कार्बन. नाही मास्तरांनो, एसीतून ते पाईप असतो तो मागे, त्याच्यातून पाणी येतं, खाली आपण बादली लावतो. हा अंघोळ त्यानेच करतो. केली सायलेन्स सांगशील? त्याच पाईपाने फटके देऊ का रे तुला? खरं शप्प. अरे बाबा, AC मधून, फ्रीज मधून हा वायू सुद्धा बाहेर येत असतो, क्लोरोफ्लोरो कार्बन. त्याच्यामुळे सुद्धा नुकसान होतंय. काय होतं, हा जो वायू आहे तो आपल्या अवतीभोवती ओझोनचा एक थर असतो की नाही, एक लेअर असते की नाही, ती संपत चाललाय. ओझोन माहितीये? ओझोन मला माहिती नाही, पण आपल्या गावात आलेला आहे. आला असेल तर त्यांनी ग्रामपंचायतीत स्वतःच्या नावाची नोंद केली अरे पाहिजे. बावळट आहात का? ओझोन म्हणजे कोणी व्यक्ती वाटतोय का तुम्हाला? कोण आहे? ओझोन एका थराविषयी बोलतोय मी. सूर्यापासून जी अतिनील किरण उत्सर्जित होतात त्यांच्यापासून आपलं संरक्षण करणारं एक कवच आहे ओझोन. हो, आकाशात असतं ते. हा, बरं. काही काही ठिकाणी हे जे ओझोनचे थर आहेत त्याला छिद्र सुद्धा गेलेली आहेत. म्हणजे भॉक. मी छिद्र म्हटल्यानंतर भॉक असं म्हणायची गरज होती का मला सांग? मी म्हणतोय की नाही छिद्र.
मग समाधान मान त्याच्यावर. नाही तर काय? त्याला कसं जवळचं वाटतं. बस रे. मुद्दा काय आहे, हे जे ओझोनचे थर आहेत ते हळूहळू हळूहळू संपत चालले. ऑस्ट्रेलियामध्ये तर ओझोन गायब झालेला आहे. म्हणजे चोरला नाही. सोडला नाही, फ्लोरोकार्बन, त्याच्यामुळे तो गायबच झालेला आहे. म्हणून तर तिथले लोक ते सफेद रंगाचं क्रीम लावतात ना, सनस्क्रीन चेहऱ्याला. अच्छा अच्छा, मला वाटलं काय ती मेकअपची काहीतरी स्टाईल असेल. तुम्ही कुठे पाहिलं? मी ते ऑस्ट्रेलियाचे प्लेअर बघा, क्रिकेटवाले ते सायमंड म्हणून सगळे बरं, वा वा. म्हटलं डेंजर हे कोण लावते? लावतात सगळे. चांगलं, गुड गुड ऑब्झर्वेशन मोरे. चांगली नजर आहे तुमची. नजर माझ्या नजरी टप्प्यात एखादा आला ना. मोरे, नजर मोरे, अजूनही विचार चालू आहेत मनात, ते बंद करा मोरे. ते नाही, मी हे म्हणत होतो की हे फ्लोरोकार्बन, हा, त्याच्यामुळे हा ओझोनचा थर नष्ट होत चाललाय की नाही. हे ग्लोबल वॉर्मिंग हेच आहे. काय होतंय, आपला औद्योगिक विकास, ही जंगलतोड वगैरे ना, ही सगळी ह्या सगळ्याला कारणीभूत आहे. आपण माणसं जबाबदार आहोत याला, आणि याचे परिणाम भीषण असणार आहेत. आत्ताच जे काही समुद्राची पातळी वाढतीये, हिमनग किंवा एखादं ग्लेशियर वितळताना आपल्याला दिसतंय, रोगांचा प्रसार होतोय, हे प्राण्यांचं किंवा वनस्पतींचं अधिवास नष्ट जो होतोय ना, तो या ग्लोबल वॉर्मिंगमुळे. म्हणजे आपल्या मुलं होत आहे सगळं आपल्यामुळे. अरे वसाडी पडली असल्या माणसांवरती. तुम्ही पण माणूस आहात ना? नाही, मी माणूस नाही, मी ग्रीक गॉड आहे का नाही. कोण आहात? ग्रीक गॉड. अख्ख्या पंचक्रोशीत मला मदंदी फायर बोलतात का. मदनदीप फायर. देवा शपथ, खोटा विचार. कुठून शोधता हो हे सगळे शब्द? त्यांच्या घरातला टीव्ही फोडा आधी. हा. इंग्लिश पिक्चर बघतात ते. असं भाषा गलत नाही, फक्त चित्र बघून खुश होतात ते. ऑस्करचे पिक्चर बघतो का. कुठल्या कर्माचे ऑस्करचे 1.5 तासाचा पिक्चर 15 मिनिटात संपवतात. नाही, खरं ऑस्कर आता काय खरंच. आणि हो मास्तरानू, काय? ग्लोबल वॉर्मिंग आहे ना, हा. त्याच्यामुळे बायका भूतासारख्या दिसतात. हे कोणी सांगितलंय तुला? खरंच. मला सांगा, ग्लोबल वॉर्मिंगमुळे गरम होतं की नाही? गरम होतं. हो हो हो. आमच्या वाडीतल्या बायका लग्नाला जातात हा. ना, जाताना हिरोईनी सारखे मेकअप करून जातात. हा. एकदा मंडपात गेला की नुसता गारमा, असा घाम पुसली ना की रुमाल हिरोईनी सारखा दिसतो, त्या भूतासारखा दिसतात. एकदा लग्नात जा. आहे तेवढा आहे वास्त्र कराय. माझी बायको म्हणजे उन्हाळ्यात लय डेंजर वांडार. मी म्हणजे उन्हाळ्यात बघतच नाही तिच्याकडं. काय बघायची ती सकाळी 9च्या आधी, डायरेक्ट संध्याकाळी 6 नंतर. मधल्या वेळात ती म्हणजे वांडार. नाही नाही, वहिनी आहेत, वहिनी दिसतात तशा. हो तिथं आम्ही मस्करीचा विषय चाललाय का? काय नाही काय. मला अजूनही गांभीर्य कळत नाहीये ग्लोबल वॉर्मिंगचं. आता काय लक्ष द्या, तू सांगते सुद्धा बने. हसत खेळत सांगतोय म्हणजे काही महत्वाचा विषय नाहीये का हा? असंच आपण दुर्लक्ष करत राहिलो ना, तर पुढे जाऊन जगणं मुश्किल होईल आपलं. मी काय म्हणतो मास्तरांनो, जगणं जर मुश्किलच होणार आहे तर तुमच्याकडे काहीतरी उपाय असेलच. उपाय आहेत, पण ते आपण अंमलात आणत नाही. सांगितलं तर बघू ना. काय करायचंय बघा, ही जी जंगलतोड होतीये ती होऊ द्यायची नाही. नाही ती थांबलीच पाहिजे. हो 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 हो. झाडं लावा. तुम्ही जी काही वाहनं वापरताय त्याचा अतिवापर करू नका. पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरा ना. प्रत्येकाचं वैयक्तिक वाहन कशाला हवंय? हा, किंवा आपण हे जे फ्रीज किंवा AC वापरतो ते जेव्हा गरज असेल तेव्हाच वापरा. सतत नका वापरू, उगाच विनाकारण नका वापरू. मग अशा वेगवेगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला आत्तापासूनच त्याची काळजी घ्यावी लागणार आहे. हा, निसर्गाला सोबत ठेवलं आपण, त्याला सोबत घेतलं तरच निसर्ग आपल्याला इथे राहू देणार आहे. हे घर त्याचं आहे, आपलं नाही. कळलं पाहिजे आपल्याला. खरं म्हणजे ग्लोबिंग वॉर्मिंग म्हणजे काय, ते आपलं गरम होतं. म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग आपल्याला सगळ्याला गरम होतं त्याच्यामुळे. बरोबर, सगळ्यांना गरम होतं. होतं. म्हणजे मास्तर तुम्हाला पण जरासं गरम होतच असेल ना? हा, म्हणजे काय, आता ग्लोबल वॉर्मिंग आहे, ते उन्हाळा वाढतोय, तापमान वाढतंय, तर होतं गरम होतं. बरोबर. म्हणजे आता आणि गरम होत असेल म्हणजे थोडंसं घामोलं पण येतच असेल तुम्हाला. येत असणार ना घामोलं येत असणार. आता ज्याला शिक्षण आहे त्याला घामोलं येत नाही असं थोडी आहे का. आणि घामोलं कसं इनोसंट आहे का, अडाणी पण आहे. अडाणी. पण ते काय असं म्हणत नाही बुवा, हा शिकलेला ह्याला नाही यायचा, हा शिकलेला ह्याला यायचा. यांना येतं कसं ना घामोलं तुम्हाला? नाही, हा म्हणजे घामोलं येतं ना? येतं ना तुम्हाला? येतात, पण असं का विचारताय अचानक? म्हणजे माकड हाडावर घामोलं येतं काय? येतं का? काय नाही. नाही तुमचं नाही नुसतं एवढं. मुळात माझ्या माकड हाडावर घामोळे येतात की नाही याने तुम्हाला काय? नाही नाही, आम्हाला काय नाही. उद्या कसं चुकून आलं तर तुमचं लग्न नाही झालं, त्यामुळं पावडर पावडर लावायला कोण नाही. कोण नाही. तुम्हाला येतं काय म्हणजे माकड? शांत सतत विषय आपला माझ्या लग्नावरती आणायचा. येतात मला घामोळ्या माकड हाडावरती, मी करतो त्याचं काय ते करायचं. येतात, नक्की येतात हा, ना? येतात. 100%. हो. चला 100 काढा, चाल पटकन. तरी पण ठीक
गेले पैसे दे, शंभर दे. मोरे 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 काय नाही. मोरे कसले पैसे घेतले ते? काय नाही, पैस लागली होती. कसली? आम्ही आता ते बसलेलो होतो ना, हा. तर आमचा असा विषय निघाला की मास्तरांच्या माकड हाडावर घामोळे येतं काय. तर मी म्हटलं येतं, म्हणेल नाही. त्याच्यामुळे मी पैसे जिंकलेला आहे बघा. लाज नाही वाटत तुम्हाला? माझ्या माकड हाडावरती घामोळे येतात की नाही याच्याबद्दल तुम्ही पैसे लावता? निघायतोन बावळट. ऐका ना. येत असतील माझ्या माकड हाडावरती घामोळे, तुम्हाला काय करायचं आहे? तसं नव्ह, पावडर कोण टाकणार ना? मी टाकेन, मी इथे जमिनीवर पावडर टाकेन आणि डुकरासारखा लोळेन खालच्या खाली. तुम्हाला काय करायचं आहे? अहो, पण त्याच्यापेक्षा लग्न करा ना. निघा, निघा. काय झालं, सगळं सांगणार. ग्लोबल वॉर्मिंग ग्रहावरती घामोळे विचारून गेला. काय करायचं तुमचं? ग्लोबल वॉर्मिंग पासून सुरुवात केली विषयाला आणि तो विषय घामोळ्यांपर्यंत आणलात. खरे वॉन्डर तुम्ही आहात सगळे. भन्नाट कॉन्सेप्ट आणि असे मास्तर पाहिजेत प्रत्येक गावामध्ये, असं माझं प्रामाणिक मत आहे. खूप भारी विषय, खूप भारी सादरीकरण. बघा हा सरसे काय म्हणतात. प्रसाद दा. मला एक शब्दी निबंध लिहिणारा सरपंचांचा मुलगा भयंकर आवडला. मी पंतप्रधान झालो तर मज्जा. हा माझ्या आयुष्यात मी वाचलेला सगळ्यात उत्तम निबंध आहे. अप्रतिम. इतका महत्वाचा विषय इतका सोपा करून आणि इतक्या रंजक पद्धतीने मांडल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार आणि अभिनंदन. मदन द फायर या नव्या नावाचं रंगमंचावरती स्वागत. बहारदार, मजा आली. सई. ग्लोबल अपील वाला परफॉर्मन्स होता. ग्रीक गॉड. मोरे, मला असं वाटतं की कितीही विशेषणं सापडू देत, ती तुम्ही जेव्हा तुमच्या डायलॉगमधून डिलिव्हर करता त्याचं काहीतरी वेगळंच होतं आणि आम्ही ते खूप एन्जॉय करतो. विनोदाबरोबर प्रबोधन आणि ज्ञान हे दोन्हीही होतं इथे. आणि माझं असं स्पष्ट मत आहे की नेचर इज गॉड अशी एक म्हण आहे, ती म्हण खोटी नाही आहे. मला असं वाटतं की आपण जेवढा डिसरिस्पेक्ट नेचरला करू ते आपल्याला परत सगळं मिळणार आहे, हे माणसांनी कायम त्याच्या लक्षात ठेवलं पाहिजे. खूप सुंदर विषय होता, खूप सुंदर मांडलात. आणि मास्तर, तुम्हाला लवकर मुलगी सापडू देता अशी तुम्हाला शुभेच्छा देते. मजा आली. वा वा वा. आज गुलकंदाच्या निमित्तानं अवधूतदा पहिल्यांदा जत्रेत सहभागी झालेत. अवधूतदा, तुम्हाला कसा वाटला आमचा परफॉर्मन्स? आज मला म्हणजे फॅनबॉय मुवमेंट अशी तशी झाली आहे. मी आज भारावून गेलो आहे. आणि आज कारण हे म्हणजे आत्ताचं फर्स्ट ऑफ ऑल आत्ताचं स्किट तर कमाल होतं. आणि हे कायम आपल्याकडे होत असतं की एखाद्या स्किटमधनं प्रबोधन होत असतं, तर सायलेंटली तो मेसेज लोकांपर्यंत पोचत असतो. त्याबद्दल हॅट्स ऑफ. मी त्याच महाराष्ट्रातला एक सामान्य माणूस आहे जसा जो सगळ्यांचं प्रतिनिधित्व करतो, की जो महाराष्ट्र कधी तुमच्या ॲपवरती, कधी टेलिव्हिजनवरती, तर कधी एखाद्या ऑनलाईन चॅनलवरती तुमचा एक एपिसोड बघितल्याशिवाय झोपत नाही. मी तो आहे. दिवसभरातली सगळी दुःख, सगळी टेन्शन्स, त्याच्यावरची एकमेव मात्रा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ती इतकी लागू होते की ती सगळी दुःख विसरायला होतात. आणि गेल्या काही एका वर्षामध्ये मी पर्सनल आयुष्यामधनं खूप टेन्शन, प्रत्येक जणांचं काही ना काहीतरी असतं. मला आय लॉस्ट माय मदर आणि तो माझ्याशी सगळ्यात मोठा आघात होता. त्या दुःखातनं सावरायला मला सगळ्यात जास्त मदत कशाची झाली असेल तर हास्य जत्रेची. आणि जाता जाता सांगतो फक्त की बायकोची आणि माझी भांडणं सुद्धा सगळ्यात जास्त हास्य जत्रेवरनं होतात. कारण ती जरा लवकर झोपते आणि मग ती म्हणते की मी झोपलेली असते, माझी अशी छान झोप गाढ लागलेली असते आणि तो बेड असा थरथर 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 बेड असा थरथर थरथर हालायला लागतो. मग ती दचकून जागी होते आणि ती म्हणते जा ना मेल्या, बघायचंय हास्य बाहेर जाऊन बघ, बेडमध्ये कशाला बघतो. आणि मी तो असा आयपॅडवरती बघत असतो. सो आमची सगळ्यात जास्त भांडणं ह्या विषयावर नव्हतात. पण मजा आली. थँक्यू व्हेरी मच. आणि थँक्यू गुलकंद टीम, एव्हरेस्ट आणि छाबरिया सर, की तुमच्यामुळे माझ्या ह्या स्वर्ग आहे ना, या स्वर्गाची एक टूर तुम्ही करवून आणलीत, त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. आम्ही ऑलरेडी नाचतोय. थँक्यू सो मच.